फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही। आता विषय आहे सांगलीचा। सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे म्हणजे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत। मिरजेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा झाली। लवकरच तिथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही जाणार आहेत। आज उद्या आणि परवा 3 दिवस मी त्या भागामध्ये आहे। तिथून मी हातकणंगलेला जाईन आणि संपूर्ण तो परिसर जो आहे तिथे शिवसैनिक असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी बैठका घेऊन त्यांना कामाला लावणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, यासाठी प्रामुख्याने मी त्या भागात जातो। विश्वजित कदम, विशाल पाटील यांची भेट घेणार आहात, कारण ते सध्या तरी मुंबईत आहेत, मात्र जर सांगलीत असतील तर त्यांची भेट घेणार आहात? जे काही त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा जी नाराजी आहे, मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते। आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे। आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, त्यासाठी त्यांचा हट्ट होता, पण आम्ही त्यांची समजूत काढली। तो मतदारसंघ काँग्रेसकडे। छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला। तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी। आम्ही तिथेही कार्यकर्त्यांची समजूत काढली। तसंच अमरावती आहे, असे अनेक भाग आहेत। आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते। आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात, ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे। काल तुम्ही एक पर्यायाचा प्रतिक्रिया देताना काल उल्लेख केला सकाळी, त्या पर्याय संदर्भात काँग्रेस पॉझिटिव्ह आहे किंवा पुढे हे पहा की सांगलीत अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो, राष्ट्रवादीकडे जातो, आमच्याकडे, तेव्हा आम्ही दुसरा पर्याय सुचवतो। सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायांसंदर्भात चर्चा केली आहे। माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण, भूमिका घेतलेली आहे। पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार। पण काँग्रेस पॉझिटिव्ह आहे, जे पर्याय दिले पाहू ना, आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे। प्रधानमंत्री कोणाला करायचं आहे? आमची प्रत्येक जागा ही पर्यायानं शेवटी पुढं काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना। त्याच्यामुळे महाराष्ट्रात किमान 35+ जागा जिंकण्याचे जे मिशन आमचं आहे त्यासाठी प्रत्येकानं एकमेकांना हातभार लावला पाहिजे। माहितीत अनेकांना